सध्या समाज माध्यमात एक बातमी जोरदार व्हायरल होत आहे. एका न्यूज रीडरने "दो कौड़ी के टीचर" असं संबोधून शिक्षक वर्गाचा अपमान केला आहे. या त्यांच्या अपमानावरती पेटून उठून काही शिक्षक आपापल्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. चुकीच्या किंवा बरोबर अशा दोन्ही पद्धतीने ते त्या गोष्टीचा समाज माध्यमावरती निषेध करत आहेत. आता तुमच्यापैकी काही लोकं असं म्हणतील की बरोबरच आहे ना मॅडम, माझा जर कोणी असा अपमान केला असता ना किंवा माझी जर कोणी अशी लायकी वगैरे काढली असती ना, तर मी तिथल्या तिथे त्याला थोबडवला असता. काही जण अजून सभ्य भाषेत म्हणतील की मला जर असं कोणी लायकी वगैरे काढली असती ना आणि असा अपमान केला असता, तर मी त्याला आधी विचारलं असतं, माझी लायकी काढणारं तू कोण? आधी तुझी लायकी काय आहे ते बघ आणि मगच मला बोल. खूप सोपं असतं अशा पद्धतीने व्यक्त करणं स्वतःला. पण काय होतं त्याने? केवळ तात्कालिक समाधान तुम्हाला मिळतं. मग आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला काय लागतं हो असं बोलायला? तुमचा असा कधी कोणी अपमान केला नसेल ना, म्हणून तुम्ही इतकं सहज असं बोलताय. असं नाही आहे. माझा पण अपमान झालेला आहे. कृतीतून, शब्दातून असा जाहीर अपमान माझाही बऱ्याच लोकांनी केलेला आहे. त्यांची तशी लायकी होती किंवा नव्हती हा प्रश्न वेगळा आहे, पण त्यांनी माझा अपमान केलेला आहे. असा आपल्यापैकी प्रत्येक जणांचा अपमान कधी ना कधीतरी होतो. नसेल झाला तर भविष्यात नक्की होईल. असं नाही की कधीच कोणाचा कुठेच नाही झाला आहे. तर असा काही जर अपमान झाला, म्हणजे तुमची काहीही चूक नसताना समोरच्याने जर तुमचा अपमान केला, मग तो तुमचा बॉस असो किंवा तुमचा तो सबऑर्डिनेट असो, हो की नाही? तर ह्याच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात, की जेव्हा अशी एखादी व्यक्ती चारचौघात यांची काय लायकी आहे वगैरे असं बोलते किंवा अशाच पद्धतीचं काहीतरी बोलते, हो की नाही? तर तेव्हा सगळ्यात पहिली ही गोष्ट असते, की तो तुमची लायकी ठरवत नसतो. तो चारचौघात स्वतःचीच लायकी काढून घेत असतो. हे तुम्ही आधी ध्यानात ठेवा आणि डिस्टर्ब होऊ नका. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा तुम्ही त्यांच्या या वक्तव्यावरती रिॲक्ट होतात, तेव्हा तुम्ही त्यांना तुमची स्वतःची लायकी काढण्याचा अधिकार देतात. त्यामुळे व्यक्त होताना खूप जबाबदारीने व्यक्त व्हा. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची लायकी ठरवण्याचा अधिकार हा फक्त तुम्हाला स्वतःला असतो, दुसऱ्या कोणालाही नसतो. हे आधी तुम्ही ध्यानात ठेवा आणि त्यामुळे कोणाच्या अशा बोलण्याने विचलित होऊ नका. माझ्या बाबतीत जेव्हा जेव्हा असं काही घडलं, तेव्हा मी माझ्या कृतीतून आणि सकारात्मकतेतून या गोष्टीला मी फेस केलं. माझ्या तोंडातून कधीही कोणासाठी अपशब्द आला नाही. याचं सगळं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देते. त्यांनी मला ज्या पद्धतीने वाढवलं किंवा घडवलं. आणि अजून 3 महत्त्वाच्या व्यक्तींना मी ह्याचं श्रेय देते. पण सगळेजण शाळेत गेलेलो असतो आणि आपण एक गोष्ट ऐकलेली असते आपल्या लाडक्या ध्रुवबाळाची. जो ध्रुवबाळ मोठेपणीसुद्धा ध्रुवतारा होऊन आपल्याला आपला दिशानिर्देशक होतो. त्या ध्रुवबाळाला आठवा. त्या ध्रुवबाळाची गोष्ट मला खूप आवडते. दुसरं माझं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे रामशास्त्री प्रभुणे. पेशव्यांचे जे सरन्यायाधीश होते रामशास्त्री प्रभुणे, हे माझं एक प्रिय व्यक्तिमत्व आहे. आणि तिसरं म्हणजे राजा पुरू, ज्याने सिकंदरला फेस केलं होतं, तो राजा पुरू. ह्या तिघांनी मला जे शिक्षणातून घडवलं, त्यामुळे मी कधीही कोणी माझा कितीही मोठा अपमान करू दे, मी माझ्या तोंडातून कधीही अपशब्द काढत नाही. आपण बघा, माणूस म्हणून सतत शिकतच असतो. मी तर गेली कित्येक वर्ष शिकत आहे, आजही शिकते आणि मरेपर्यंत शिकतच राहणार. जर आपल्या शिक्षणातून आपण एवढेसुद्धा घडले नसू, तर आपलं सगळं शिक्षण व्यर्थ आहे. आणि ह्याच्या 3 गोष्टी आहेत ना, ध्रुवबाळाची गोष्ट, रामशास्त्री प्रभुणेंची गोष्ट आणि तिसरी गोष्ट राजापुरूची गोष्ट. हे जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्हाला आठवत नसेल, तर पुढचा व्हिडिओ या 3 गोष्टींवरती बनवण्यात येईल आणि तो तुम्ही तुमच्या मुलांना जरूर ऐकवा. धन्यवाद.